अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची उद्धव ठाकरे आज पाहणी करणार। मराठवाड्यात ठाकरेंचा पाहणी दौरा। राऊत, दानवे, नार्वेकर सोबत असणार। कालपासूनच अजित पवारांकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी सुरू। आज बीड जिल्ह्याचा आढावा घेणार अजित पवारांचं शेतकऱ्यांना तात्काळ मदतीचं आश्वासन। पाहणी करताना अजित पवार पूरग्रस्तावर घसरले। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून तरुणांनी विचारलेल्या प्रश्नावर अजितदादांचा तोल सुटला। प्रश्न विचारणाऱ्यालाच अजितदादांनी झापलं। खासगी कार्यक्रमानिमित्त अमित शहा मुंबई दौऱ्यावर। शहा फडणवीसांकडून घेणार महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा। केंद्राची मदत मिळणार का याकडे लक्ष। सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा। राज ठाकरेंची मागणी। एकरी 30,000 रुपयांची नुकसान भरपाई द्या। मराठवाड्यातील अतिवृष्टीबाबत राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। सीना नदीच्या महापुराचा सोलापूरच्या मोहोळ तालुक्याला फटका। घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं संसार गेला वाहून। ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू। पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल। मुख्यमंत्री साहेब, हीच योग्य वेळ। कर्जमाफी जाहीर करा। खासदार ओमराजे निंबाळकर यांची मागणी। मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलंय। काही दिवस वाट पाहणार निंबाळकरांचा इशारा। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील भाटपुरा कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या। गळफास घेऊन संपवलं जीवन। कुटुंबियांना बच्चू कडूंचा फोन। पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम राहणार। 26 आणि 27 सप्टेंबरला अतिवृष्टीचा इशारा। खबरदारी घेण्याचं हवामान खात्याचं आवाहन।